मनोज जरांगे पाटील यांना Z+ सुरक्षा द्या, जीवे मारण्याच्या कटाचा निषेध. सेलूतील मराठा बांधवांनी निवेदनाद्वारे मागणी केली असून सेलू तालुका व शहरातील मराठा बांधवांनी आज मोठ्या संख्येने पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालय सेलू येथे धडक देत संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच दादांना Z+ सुरक्षा देण्यात यावी अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. अलीकडेच मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा प्रकार समोर आला असून त्यामुळे संपूर्ण मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध करत आज मराठा बांधवांनी सेलू शहरात एकत्र येत शांततेत पण ठाम पद्धतीने निवेदन दिले आहे. दुपारी एक बातमी महाराष्ट्रभर व्हायरल झाली. जरांगे पाटलांच्या हत्येची सुपारी कोणीतरी एका बड्या नेत्यानं दिली आणि तो बडा नेता बीडचा आहे. एवढा प्रश्न निर्माण झाल्याबरोबर तो बीडचा नेता कोण आहे हे सकल मराठा समाजाच्या लागलीत लक्षात आलं आणि विचाराची लढाई ही विचारानं लढायची असते. अरे अशा सुपाऱ्या द्यायच्या असत्या तर मराठा समाजामध्ये एवढी मोठी माणसं आहेत की अशी वर येणारी पिलावळ आम्ही कधी अस्तित्वातच राहू दिली नसती. परंतु असा कुणाची हत्या करणं हे मराठा समाजाच्या संस्कृतीचं धरून नाही आहे. कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसा वसा जपत आलेलो आहोत आणि एका प्रामाणिक नेतृत्वाला समाजाचं काम करणाऱ्या एका बड्या व्यक्तीला जो 6 करोड मराठ्यांचं काळीज आहे त्यांना संपून नेमकं यांना करायचं काय होतं हा प्रश्न आहे. आमची गृह विभागाला विनंती आहे, फडणवीस साहेबाला खास करून, साहेब खातं तुमच्याकडे आहे, अनेक पुरावे तिथपर्यंत पोहोचले होते. नाव याच्यासाठी घेतोय की जरांगे पाटलांनी आज नाव घेतले पत्रकार परिषदेमध्ये की ह्या हत्येची सुपारी देणारा दुसरा तिसरा कोणी नसून धनंजय मुंडे नावाचा व्यक्ती माजी मंत्री आहे. जर एवढी त्यांची ताकद, कारण ही पहिल्यांदा होत नाहीये, त्यांनी अनेक सुपाऱ्या दिल्या, अनेक लोकांना संपवलं आणि त्यांचं कोणीच काही करू शकलं नाही. त्यांची एवढी ताकद वाढली की आज सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटलाच्या हत्येची सुपारी देऊ केली आहे. बरं झालं त्यामध्ये काही लोक, कारण जवळची लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व केली होती. फितुरी काही लोकांच्या रक्तात असते, की लोक जवळ होती, पण त्यातल्या काही लोकांना दया आली की जरांगे पाटलांकडे एवढी संधी होती की समाजाच्या जीवावर ते करोडपती झाले असते, आमदार मंत्री खासदार झाले असते. परंतु समाजासाठी प्रामाणिक नेतृत्व करणाऱ्या जरांगे पाटलांनी कोणाच्याही त्या ठिकाणी आमिषाला बळी पडले नाही. त्यांना संपवण्याचं काम ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्यातून होत आहे हा मराठा समाज कदापि खपून घेणार नाही आणि या घटनेचा सकल मराठा समाज सेलू तालुक्याच्या वतीनं जाहीर निषेध आहे आणि लवकरच तालुका जिल्हा बंदची हाक सकल मराठा समाज सेलू तालुक्याच्या वतीनं देण्यात येणार आहे. आणि हा एक इशारा म्हणा, धमकी म्हणा, अशा सुपाऱ्या देण्याचं काम बंद करा, कारण तुम्हाला तरी सुपारी द्यावी लागते आहे. जर मराठा समाज ईर्षेला पेटला तर बिना सुपारीचा सुद्धा तुमचा कार्यक्रम करू शकतो, पण आमची संस्कृती संस्कार तेवढे खालचे नाही आहेत. म्हणून आमची विनंती आहे गृह विभागाला याची SIT मार्फत चौकशी करा आणि जरांगे पाटलाला Z+ सुरक्षा द्यावी आणि आमचं नेतृत्व आहे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाने घ्यावी. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र बेचिराग झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. शासनाला आमची विनंती वजा इशारा आहे. एवढं सांगतो, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. एक मराठा, एक मराठा, एक मराठा.